हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न बुक मधला शेवटचा क्वेश्चन जो अनसॉल्व आहे. प्रॅक्टिकल मध्ये दिलेला आहे क्वेश्चन नंबर 10, पेज नंबर 176 इन द बुक्स ऑफ नवयुग ट्रेडर्स. ओके सर, नवयुग ट्रेडर्सच्या बुक मध्ये आपल्याला काय काय प्रिपेअर करायचंय ते बघूया. तिथं सांगितलेलं आहे, इंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन सबसिडरी बुक्स ऑफ नवयुग ट्रेडर्स. नवयुग ट्रेडर्सच्या बुक मध्ये आपल्याला प्रिपेअर करायचंय काय काय सर. सोल्ड टू भरत पाटील 10,000 10% ट्रेड डिस्काउंट. सर माल विकलेला आहे भरत पाटीलला, सेल्स बुक मध्ये रेकॉर्डिंग होणार. त्यानंतर 4 तारखेला परचेस फ्रॉम नरेश, नरेश कडनं परचेस केलाय, परचेस बुक मध्ये रेकॉर्ड होणार. परचेस फर्निचर, सर फर्निचर परचेस केलेलं आहे, विचारच करू नका, जर्नल प्रॉपर. भरत पाटील रिटर्न 20% ऑफ गुड्स बॉट बाय हिम ऑन 1st March above and we gave him fresh goods in exchange. हे मॉडिफाईड व्हर्जन मध्ये त्यांनी कॅन्सल केलंय. भरत पाटीलचा रिटर्न आहे. सर भरत पाटील इकडं आहे, वरती कुठे आहे सर, इकडे आहे. भरत पाटीलला सेल केलं होतं म्हणजे काय असणार सर, सेल्स रिटर्न. सोल्ड टू सुंदर गुड्स ₹13,000, माल विकलाय सर सुंदरला, सेल्स बुक. सोल्ड टू सुमित कम्प्युटर, सर कम्प्युटर विकलेला आहे, विचारच करू नका, जर्नल प्रॉपर. बनवायचे सर कारण सबसिडरी बुक्स म्हणतात. देन सर 12 तारखेला प्लेस अँड ऑर्डर, ऑर्डर प्लेस केलेली आहे सर साजनला 12,000 रुपयाची. रेकॉर्डिंग होणार का नाही सर, एक्झिक्यूट झाली तर मात्र रेकॉर्डिंग होणार. 17 तारखेला परचेस फ्रॉम नरेश, सर नरेश कडनं परचेस केलेला आहे, कोणत्या बुक मध्ये येणार सर, परचेस बुक 14,000 अँड सोल्ड देम टू कामेश, सर कामेशला तो माल विकलाय आपण 16,000 ला, कुठे जाणार सर, सेल्स बुक. 19 तारखेला कामेश रिटर्न अस गुड्स ₹1,600, कामेशला माल विकला होता, सेल्स रिटर्न. अँड इमिजिएटली रिटर्न द सेम टू नरेश, आणि आपण तो नरेशला पाठवला, नरेशकडनं आपण परचेस केलाय सर, परचेस रिटर्न. सोल्ड टू राकेश फॉर ₹4,500 ओल्ड फर्निचर, सर फर्निचरचं ट्रान्झॅक्शन आहे, कुठे जाणार, जर्नल प्रॉपर मध्ये. रिटर्न टू मेसर श्याम फर्निचर, सर फर्निचर आहे, हे पण कुठे जाणार, जर्नल प्रॉपर मध्ये. साजन एक्झिक्युटेड अवर ऑर्डर डेटेड 12th March, सर 12 मार्चची आपली ऑर्डर आहे ती तर एक्झिक्यूट झाले, आपण साजनकडनं परचेस करतो. सर कसं परचेस, आपण ऑर्डर दिली ना, मग परचेस. जर साजननं आपल्याला ऑर्डर दिली असते आणि आपण एक्झिक्यूट केलं असतं तर ते सेल्स असतं. ओके, अशा पद्धतीने आपल्याला याचं प्रॉपरली पोस्टमार्टम करायचंय आणि मग आपण सोल्युशनला जाणार. ओके, यू टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. चला सर, ऑलरेडी मी इथं ड्रॉ केलेला आहे पूर्ण. ओके, आपल्याला फक्त काय करायचंय तर ट्रान्सफर करत जायचंय. जे चेंजेस हवेत ते मी आधी करून घेतोय, तर मे बी जे चेंजेस केले होते ते यस कॅन्सल झालेले आहेत. बघूया आपण. पेज नंबर 176, प्रॉब्लेम नंबर 8 असेल, सॉरी प्रॉब्लेम नंबर 10 असेल, पेज नंबर 176 आहे. ओके सर, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, सॉल्व नाही, तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10 शेवटचा आहे. इन द बुक्स ऑफ नवयुग ट्रेडर्स. ओके, इन द बुक्स ऑफ नवयुग ट्रेडर्स आहेत. त्यानंतर सर परचेस बुक ऑलरेडी बनवलेली आहे, परचेस रिटर्न, सेल्स बुक, सेल्स रिटर्न बुक ऑलरेडी प्रिपेअर आहे. ओके, त्यानंतर आपल्याला सर काय करावं लागेल तर हे प्रिव्हियस लेक्चर मधलं आहे मे बी, यस सर, आपल्याला जर्नल प्रॉपर सुद्धा ड्रॉ करावं लागेल. जर्नल प्रॉपर म्हणजे सर आपण जर्नल एंट्री प्रिपेअर करतो इथं. सर जर्नल प्रॉपर ड्रॉ करताना आपल्याला माहित पाहिजे की सर कोणकोणते कॉलम आपण कन्सिडर करतो. तर जर्नल ड्रॉ करताना कधीही राईट हँड पासून करायचा, शेवटचा कॉलम, सेकंड लास्ट कॉलम, लेजर फोलिओवाला कॉलम, त्यानंतर इथं आपला डेटचा कॉलम आपल्याला इझिली कळून जाईल. ओके, फर्स्ट कॉलम आहे डेट, सेकंड आहे पर्टिक्युलर्स, थर्ड आहे लेजर फोलिओ, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. डन सर, येस. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल सर डेट काय आहे तर 2018 मार्च हे आपल्याला इयर दिलेलं आहे. म्हणजे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागेल 2018 मार्च. चारी बुक मध्ये आपण घेणार, प्लस जर्नल प्रॉपर मध्ये सुद्धा आपण हे कन्सिडर करणार, इयर आणि मंथ 2018
मार्च, देन सर जर्नल मध्ये सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागेल 2018 मार्च. डन. यस. चला वन बाय वन बघूया आपण. सर 1 तारखेला सोल्ड टू भरत पाटील गुड्स ₹10,000. भरत पाटील आपण माल विकलेला आहे सर. डेट असेल फर्स्ट. पार्टीचं नाव आहे सर भरत पाटील. भरत पाटील. सर किती रुपयाचा माल सेल आउट केला आपण? 10,000चा माल सेल आउट केलेला आहे. 10% डिस्काउंट आहे सर. 10,000च्या 10% म्हणजे 10 उडवला किती आलं सर? ₹1,000 डिस्काउंट आलं. 10,000 मधनं 1,000 मायनस करतो, बॅलन्स आला सर ₹9,000. डन सर. 4 तारखेला परचेस फ्रॉम नरेश गुड्स ₹11,000 लेस 10% ट्रेड डिस्काउंट. सर नरेश कडनं परचेस केलंय. डेट आहे सर 4. ओके. पार्टीचं नाव आहे सर नरेश. परचेस केलेला आहे नरेश कडनं. किती रुपयाचा माल परचेस केला सर? 11,000चा माल परचेस केलेला आहे. देन 10% ट्रेड डिस्काउंट आहे सर. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड नाही करत बट लेस मात्र करावं लागेल. 10 उडवला, ₹1100 डिस्काउंट आलं. सर 11,000 मधून 1100 मायनस केला तर मित्रांनो आन्सर येणार 9,900. 9,900. डन सर. यस. 6 तारखेला परचेस फर्निचर फ्रॉम मेसर श्याम फर्निचर वर्क. सर फर्निचर परचेस केलेलं आहे. आपल्याला चांगलं माहित आहे फर्निचर परचेस केला असेल तर सर आपण कुठे घेणार याचा इफेक्ट? तर याचा इफेक्ट सर आपण घेणार जर्नल मध्ये. सर फर्निचर परचेस केलंय. फर्निचर कम्स इन. फर्निचर 1 नंबरला. हु इज गिव्हर? सर कुणाकडनं घेतलाय? श्याम फर्निचर वर्क. हे क्रेडिट असेल. सर एंट्री काय पास होणार? तर फर्निचर अकाउंट इज डेबिटेड बिकॉज फर्निचर परचेस केलंय टू श्याम फर्निचर वर्क्स अकाउंट. श्याम फर्निचर वर्क्स अकाउंट. डन सर. यस. ही एंट्री पास होणार मित्रांनो. सर किती रुपयाचं फर्निचर परचेस केलंय आपण श्याम कडनं? 15,000. 15,000 रुपये तुमच्या डेबिटला येतील आणि 15,000 रुपये तुमच्या क्रेडिट कॉलम मध्ये येतील. आणि आपल्याला नॅरेशन द्यावं लागेल सर. आपण फर्निचर परचेस केलंय म्हणजे बेंग परचेस फर्निचर ऑन क्रेडिट. तुम्ही तर वापस ते सुद्धा घेऊ शकताय काय सर? फ्रॉम श्याम फर्निचर वर्क. पण गरज नाही मित्रांनो तेवढी. त्यानंतर 7 तारखेला भरत पाटील रिटर्न 20% ऑफ गुड्स. सर भरत पाटील कुठे आहे सर? भरत पाटील 1 तारखेला आहे भरत पाटील. बरोबर. सर भरत पाटीलचं रिटर्न्स आहे 7 तारखेला. इथं घ्यावं लागेल. पार्टीचं नाव आहे सर भरत पाटील. भरत पाटील. सर 20% गुड्स रिटर्न्स आहेत. किती रुपयाचे वस्तू विकले होते आपण? 9,000 रुपयाचे. 9,000च्या 20%. ओके. 9,000च्या 20% 20%. याचा अर्थ सर 1,800 1,800 रुपयाची वस्तू त्याने रिटर्न पाठवलेले आहेत आपल्याला. त्यानंतर पुढे आहे 8 तारखेला सोल्ड टू सुंदर गुड्स ₹13,000. सर सुंदरला आपण माल विकलेला आहे. तारीख आहे 8. पार्टीचं नाव येणार सुंदर. सर किती रुपयाचा माल विकलाय आपण सुंदरला? 13,000. 15% डिस्काउंट आहे मित्रांनो. 13,000च्या 10% 1,300 आणि 5% म्हणजे 650. टोटल डिस्काउंट आला 1,950. मायनस केलं, बॅलन्स येणार 11,050. यस सर बरोबर आहे. 11,050चा बॅलन्स. डन. 10 तारखेला काय घडलं? सोल्ड टू सुमित कम्प्युटर ऑफ ₹23,800 विथ अ बुक व्हॅल्यू 24,000. 24,000चं कम्प्युटर आपण विकलेलं आहे म्हणजे आपलं कम्प्युटर गोज आउट. बरोबर. हु इज रेसिव्हर? सर सुमित इज रेसिव्हर. पण सर 24,000चं विकलं 23,800ला म्हणजे 200चं काय झालंय मित्रांनो? लॉस. आणि लॉस पण काय असतोय? डेबिट असतोय. लॉस सुद्धा काय असणार? डेबिट. सर कम्प्युटर आहे याचा अर्थ जर्नल एंट्री पास होणार. तारीख असेल याच्यासाठी 10. सर सुमित हा रेसिव्हर आहे कारण सुमितला आपण कम्प्युटर विकलेला आहे. सुमित अकाउंट इज डेबिटेड. सर लॉस झालेला आहे आपल्याला. लॉस ऑन सेल ऑफ कम्प्युटर. हा अकाउंट सुद्धा सर डेबिट असेल आणि सर कम्प्युटर गोज आउट आहे टू कम्प्युटर अकाउंट. टू कम्प्युटर अकाउंट. यस सर. यस. सर किती रुपयाचं कम्प्युटर होतं आपलं? तर 24,000चं कम्प्युटर आहे. 24,000. सर सुमितला आपण किती रुपयाला सेल आउट केलं? ओके थोडं तिथं जागा कमी पडते. ओके 24,000.
सुमितला कितीला सेल आउट केलं सर आपण 23,800. याचा अर्थ मित्रांनो आपल्याला 200 रुपयेचा लॉस झालेला आहे. ओके, मग नॅरेशन घ्यावं लागेल आपल्याला सर. बेइंग सोल्ड कम्प्युटर ऑन क्रेडिट ॲट लॉस. डन सर. यस. 10 तारीख कंप्लीट झाली. त्यानंतर 12 तारखेला प्लेस अँड ऑर्डर सर कोणती एंट्री पास नाही होणार. 17 तारखेला परचेस फ्रॉम नरेश गुड्स ₹14,000. सर नरेश कडनं माल खरेदी केलेला आहे. तारीख आहे सर 17. यस, 17 तारीख आहे. नरेश कडनं माल खरेदी केलाय. पार्टीचं नाव आहे सर नरेश. किती रुपयाचा माल खरेदी केला सर? 14,000, 14,000 रुपये. आणि तो सेम माल आपण कामेशला विकलेला आहे. सेम डेट आहे सर 17. सेल्स बुक मध्ये येणार कामेश. सर किती रुपयाला सेल आउट केला आपण? 16,000 रुपये, 16,000. डन सर. ओके, अजून एक 3 ट्रान्झॅक्शन राहतात. पुढे काय म्हणतात बघा सर. 19 तारखेला कामेश रिटर्न अस गुड्स ₹1,600. सर कामेशला जो 16,000चा माल विकलाय ना. यस सर. 19 तारखेला कामेशनं तो माल आपल्याला वापस केला. सर किती रुपयाचा माल वापस केला कामेशनं? 1,600. यस सर, 1,600. सेम माल आपण काय केला तर कुणाकडनं परचेस केलं सर? नरेशकडनं आपण परचेस केलं होतं. आपण नरेशला वापस करणार. बघा सिंपल आहे सर. नरेश एक पार्टी आहे, कामेश एक पार्टी. नरेशकडनं आपण 14,000 रुपयाचा माल परचेस केला आणि तो माल आपण कामेशला 16,000ला विकला. बरोबर सर. कामेशनं त्यातला 1,600 रुपयाचा माल आपल्याला वापस केलाय. तो माल आपण नरेशला वापस करणार. मग सर त्याची मूळ किंमत 1,600 रुपये आहे का? नाही सर, कारण मूळ किमतीमध्ये प्रॉफिट ऍड झाल्यावर 16,000 आला होता ना. मग 1,600 मध्ये प्रॉफिट आहे. मग सिंपल आहे, कुठलाही पर्सेंटेज दिलेला नाहीये. आपल्याला जस्ट एक रेशो आहे सर. 16,000ला जर 1,600 असेल तर 14,000ला किती असेल मित्रांनो? 1,400 असेल. किती असणार? 1,400. याचा अर्थ जो माल मी नरेशला रिटर्न करणार आहे त्या मालाची किंमत 1,600 नाही आहे सर. ओके, जो माल 19 तारखेला मी नरेशला रिटर्न करणार त्या मालाची किंमत 1,600 नसून सर मूळ किंमत किती आहे त्याची? एक्झॅक्ट प्राइस 1,400. डन सर. यस. 23 तारखेला सोल्ड टू राकेश फॉर ₹4,500 ओल्ड फर्निचर विथ बुक व्हॅल्यू 4,800. सर 4,800चं फर्निचर 4,500ला विकलं. लॉस आहे सर. फर्निचर गेलेलं आहे, विकलंय म्हणजे गोज आउट. सर हु इज बायर? तर हु इज रेसिव्हर? राकेश इज रेसिव्हर. सर जर्नल मध्ये आपल्याला घेणार. तारीख आहे सर 23. ओके सर. पार्टीचं नाव आहे ज्या पार्टीनं परचेस केले, सॉरी ज्या पार्टीनं परचेस, मी सेल आउट केलंय पण राकेशनं परचेस केलंय. म्हणजे सर राकेश हा रेसिव्हर आहे. राकेश अकाउंट इज डेबिटेड. ओके सर. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर अकाउंट इज ऑल्सो डेबिटेड टू फर्निचर अकाउंट. सर फर्निचर आपल्याकडनं गेलेलं आहे टू फर्निचर अकाउंट. यस सर. यस. शेवटचे 2 ट्रान्झॅक्शन मित्रांनो. किती रुपये सर? 4,800चं फर्निचर होतं. फर्निचरची एक्झॅक्ट प्राइस आहे 4,800. सर कितीला सेल आउट केलंय आपण? 4,500. सर किती रुपयाचा लॉस झालाय आपल्याला? 300. ओके, नॅरेशन मध्ये या गोष्टी लिहाव्या लागतील. बेइंग फर्निचर सोल्ड किंवा सोल्ड फर्निचर, बेइंग सोल्ड फर्निचर ऑन क्रेडिट, उधारीवर विकलेला आहे सर, ऍट लॉस. सर काय झालं आपल्याला विकताना? लॉस. डन. येस. शेवटचे 2 ट्रान्झॅक्शन. 26 तारखेला सर काय घडलं? रिटर्न टू मेसर श्याम फर्निचर. सर श्यामला आपण जो माल खरेदी केला होता ना आपण श्यामकडनं फर्निचर, त्यातला 4,500चं फर्निचर आपण रिटर्न केलं. सर फर्निचर परचेस करताना श्यामकडनं हे एंट्री झाली असेल, रिटर्न करताना या एंट्रीला रिव्हर्स करावं लागेल आपल्याला. म्हणजे सर इथं आपली एंट्री काय येणार बघा. जस्ट मी ड्रॉ करतो. ओके. यस सर. काय करणार आपण? रिटर्न करणार आहोत. तारीख आहे 26. सर श्यामकडनं जेव्हा आपण परचेस केलं होतं तेव्हा फर्निचर अकाउंट इज डेबिटेड टू श्याम फर्निचर वर्क झालेलं होतं. इथं आहे. रिटर्न करणार याचा अर्थ सर श्याम फर्निचर वर्क हा रेसिव्हर असेल. श्याम फर्निचर वर्क्स अकाउंट इज डेबिटेड टू फर्निचर अकाउंट, टू फर्निचर, कारण सर फर्निचर आपल्याकडनं गेलेलं आहे. डन सर. यस.
किती रुपयाचं फर्निचर सर? 4500. 4500 डेबिटला येतील आणि 4500 क्रेडिटला जातील. नॅरेशन लिहावं लागेल. यानंतर शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे बेइंग फर्निचर रिटर्न. बेइंग फर्निचर रिटर्न. डन सर? यस. त्यानंतर शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे साजन एक्झिक्युटेड अवर ऑर्डर 12 मार्चला जो आपण ऑर्डर दिला होता 12,000चा, तो साजनने एक्झिक्यूट केलाय. म्हणजे सर आपण साजनकडनं परचेस करतो. काय करतो आपण? साजनकडनं परचेस. डेट आहे 28. पार्टीचं नाव असेल सर साजन. तर आपण ऑर्डर दिली ना साजन. सर डिस्काउंट वगैरे होता का? नाही सर, 12,000चा माल आहे, 12,000. डन सर. अशा पद्धतीने आपण ऑल ट्रान्झॅक्शन तर काय केले सांगा? क्लिअर केलेले आहेत. जस्ट टोटल मारूया आपण. टोटल मारताना वरती एक लाईन खाली दोन लाईन. 12 आणि 14 26, 26 आणि 9 35,900 रुपये, 35,900. सर परचेस रिटर्नची टोटल एकच आहे फक्त 1,400 1400 रुपये. त्यानंतर सेल्स बुक मध्ये 3 अमाऊंट आहेत. टोटल बघितला 11 आणि 9 20, 36,050 36,050. आणि सर सेल्स रिटर्न बुकची टोटल बघितला 16 दुनी 32 34 3,400 3400 रुपये. ओके सर. जर्नलची पण टोटल करावी लागेल आपल्याला. 15,000 15 आणि 24 39 40 43,800 43,800 44,300 48,300. यस सर. चेक करा एकदा तुम्ही पण. 48,300 48,300. ओके सर. तर अशा पद्धतीने हा शेवटचा क्वेश्चन होता आपला. याचं सोल्युशन तुमच्या समोर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता 1 बाय 1. हा आपला परचेस बुक परचेस रिटर्न बुक आहे. सेल्स बुक सेल्स रिटर्न बुक आहे. त्यानंतर सर हे आपले जर्नल प्रॉपर आहेत. फर्स्ट पेज आहे जर्नल प्रॉपरचं आणि सर हे आपलं सेकंड पेज आहे. ओके. अशा रीतीने आपलं परचेस बुक सेल्स बुक परचेस रिटर्न सेल्स रिटर्न बुकचा जो कंटेंट आहे तो संपलेला आहे. पुढच्या लेक्चर पासून आपण पेटी कॅश बुक स्टार्ट करणार. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. धन्यवाद.